सो राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न होय. तर खालीलपैकी कोणत्या बाबीवरील व्याख्येचे स्पष्टीकरण योग्य स्पष्टीकरण देते? देशाच्या भौगोलिक सीमांच्या आत असणाऱ्या संस्थांचे उत्पन्न विचारात घेतले जाते. एखादी परकीय व्यक्ती किंवा संस्था देशात उत्पन्न कमवत असेल तर तेही विचारात घेतले जाते. आणि तिसरं, बेरोजगारी भत्ता यासारखे न कमावलेले उत्पन्नही विचारात घेतले जाते. याचं उत्तर जर तुम्ही विचार केला तर GDPची व्याख्या ठरताना त्याच्यामध्ये विदिन अ जॉग्राफिकल बाउंड्री भारताचं भौगोलिक क्षेत्राच्या अंतर्गत कमावलेली कोणती वस्तू असेल, म्हणजे मॅकडॉनल्डनी बर्गर विकला इथे तयार करून, कारण की मॅकडॉनल्डचा जो बर्गर असतो त्याच्यातला जो पाव असतो तो रफिकच्या बेकरीतला असतो, कोंबडी जी असती ती भारतातलीच असती आणि तेल असतं सफोला गोल्ड वगैरे. त्याच्यामुळं फायनल गुड्स म्हणजे शेवटचं जे असेल तर ते तेल वगैरे नाही मोजला जाणार, तर काय मोजला जाईल? मॅकडॉनल्डचं बर्गर मोजला जाईल. पण ते देशाच्या अंतर्गत उत्पादित झालेली वस्तू, कोणतीही देशाच्या अंतर्गत जेव्हा GDPचा विचार केला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की अंतिम वस्तू, अंतिम सेवा आणि वस्तू, म्हणजे इंटरमिडिएट गुड नाही, मध्यांतरी जे असतं ते तयार होणार नाही. गाडीचा पूर्ण व्हॅल्यूचा विचार केला जाईल फायनल गुड्स म्हणून. ओके, तिचं टायर वगैरेचा यूज नाही घ्या म्हणजे मोजला जाणार नाही, तर फायनल गाडीच मोजला जाईल. तसं जर मोजलं तर डबल कॅल्क्युलेशन होतं. त्याच्यामुळे फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. आणि तिसरं जे आहे त्याच्यामध्ये काय आहे की देशाच्या भौगोलिक अंतर्गतमध्ये परकीय व्यक्ती जरी असेल, जसं मॅकडॉनल्ड जी बाहेरची कंपनी तिने भारतात जरी कमवलं तर त्याचा उपयोग GDPमध्ये केला जातो. त्याच्यामुळं पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. तिसरं जे आहे बेरोजगारी भत्ता यासारखे न कमावलेल्या उत्पन्नाचाही विचार घेतला जातो. तर हे असं काही नाही आहे, जे कमवलं आहे त्याचाच विचार घेतला जातो, की जे सोर्स आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, तर प्रोडक्टचा जो विचार करताना उत्पन्न बाहेर निघलं आहे त्याचा विचार केला जातो. लक्षामुळे मग फक्त आणि ब हे बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 1. दुसरी आहे 9व्या पंचवार्षिक योजनेच्या खालील विकास घडून आला. या प्रश्नात थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, खाली ऑप्शनल टाकायला पाहिजे, ऑप्शन ते टाकले गेलेले नाही आहे. त्याच्यामुळे अन्नपूर्ण योजना, सुवर्ण जयंती योजना दोन्ही चालू झाल्या होत्या, त्यामुळे हा पेज क्वेश्चन आपण कॅन्सल करूया 2 नंबरचा प्रिंटिंग मिस्टेकमुळं. तिसरा प्रश्न जो आहे तो आहे मिलियन डेव्हलपमेंट गोल. ओके, तर याच्या संबंधित खालीलपैकी उद्दिष्ट दिले आहेत. त्यातलं पहिलं उद्दिष्ट त्यांनी दिलं आहे की दारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे. दुसरं आहे बाल मर्ततेचे प्रमाण कमी करणे, ओके, चाइल्ड मॉर्टॅलिटी. त्यानंतर HIV, एड्स, मलेरिया व इतर रोगांचा सामना करणे आणि विकासासाठी जागतिक भागीदारी करणे. याच्यातली कोणते कोणते उद्दिष्ट आहेत? तर आपल्याला माहिती पाहिजे की मिलियन डेव्हलपमेंट गोल किंवा सहस्त्र विकास ध्येय असं त्यांना मराठीमध्ये म्हटलं जातं. त्याच्यामध्ये एकूण 8 ध्येय होते, 18 लक्ष्य होते, ओके, आणि 48 निर्देशांक होते. तर त्याचा कालावधी होता 2001 ते 2015. पण ते सगळ्यांना यशस्वी होऊ शकले नाही, सगळेजण यशस्वीरित्या ते पार पाडू शकले नाही. त्याच्यामुळे आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असं एक नवीन सुरू केलं आहे. त्याच्यामुळे त्याचा कार्यकाल आहे 2015 ते 2030, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. ओके, आता मिलियन डेव्हलपमेंट गोलमध्ये जे 8 उद्दिष्टे होते त्यातले 4 इथे दिलेली आहेत. ही 4च्या 4 आहेत लक्षामध्ये. आणि 4 अजून कोणती कोणती आहेत? तर सार्वत्रिक शिक्षण, त्यानंतर लिंग समानतेस प्रोत्साहन, महिला सबलीकरण, माता आरोग्यात सुधारणा, पर्यावरणीय शाश्वतता. ओके, हे 4 अजून आणि हे 4 आहेत, असे 8 आहेत. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, त्यात 17 उद्दिष्ट आणि 169 लक्ष आहेत. याच्यासारखेच आहेत, ते बघून घ्या, ते त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. चौथा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे, जोड्या लावा याच्यावरती विचारलेला आहे. याच्यामध्ये बेरोजगारी जमा करण्यासाठी कोणत्या प्रकारचे आकडे मोजले जातात? तर त्यातली अ गटामध्ये नित्य प्रमुख दर्जा, दुसरं चालू साप्ताहिक दर्जा आणि चालू दैनिक दर्जा. तर युज्युअल प्रिन्सिपल स्टेटसमध्ये 365 दिवसांचा विचार केला जातो. 365 दिवसाच्या कालावधीमध्ये 180 दिवसापेक्षा जास्त कालावधीचा एखादा व्यक्ती गुंतलेला असेल तर याचा समावेश त्याच्यामध्ये होतो, 365 प्लस. त्यानंतर चालू साप्ताहिक दर्जा. साप्ताहिक दर्जा म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की 7 दिवसाचा पिरियड याच्यामध्ये विचार केला जाईल. तर कोणता येणार त्याच्यामध्ये की 2 नंबरचं, सर्वेक्षणात 7 दिवसात कोणत्याही एका दिवसात किमान 1 तास काम करण्यासाठी समावेश होतो. आणि चालू दैनिकमध्ये
आठवड्यातून किमान 4 तास विचार केला जातो याचा. त्याच्यामुळे भारतामध्ये जे बेरोजगारी आहे किंवा रोजगार आहेत तर ते पूर्ण प्रकारचा रोजगार नसल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मोजलं जातं NSSO मार्फत दरवेळेस. त्याचं उत्तर आहे 4. सध्या जागतिक बँकेमार्फत दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी प्रति व्यक्ती प्रतिदिन किती डॉलर क्रयशक्ती हा निकष ठेवण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे $1.90. ओके. दारिद्र्य मोजण्यासाठी भारतामध्ये उपभोग खर्चाचा विचार केला जातो की उपभोग खर्च म्हणजे एवढं कमवण्यापेक्षा एवढं खर्च करण्याला जो लायबल नाही आहे एवढं सर्टन अमाऊंटमध्ये की शहरासाठी 32 रुपयापेक्षा तो जर त्याच्यापेक्षा जास्त उपभोग करू शकत नसेल किंवा ती पातळी गाठू शकत नसेल तर दारिद्र्य रेषेखाली मोजला जातो. तर जागतिक बँकेने त्याच्यासाठी 1.90 हे क्रयशक्ती ठेवलेली आहे. याच्यापेक्षा जर कमी असेल तर तो दारिद्र्य रेषेखाली येतो आणि याच्यापेक्षा जास्त असेल तर तो दारिद्र्य रेषेच्या वरती येतो. हे जागतिक बँकेने ठरवलेलं आहे. त्यानंतर 1990 पासून जे होतं ते प्रतिदिन $1 एवढं होतं. त्यानंतर 2008 मध्ये ते $1.25 करण्यात आलं आणि त्यानंतर 2015 पासून ऑक्टोबर 2015 पासून ते $1.90 एवढं करण्यात आलं. आलं लक्षामध्ये. तर त्याच्यामुळे उत्तर काय येतं 3. खूप सोपं आणि फॅक्च्युअल प्रश्न आहे 6वा. प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या भांडवली रचनेमध्ये पुरस्कृत बँकेची भागीदारी किती टक्के असते? ओके. आता ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका तयार झाल्या होत्या त्याच्यामुळे 3 प्रमुख घटक होते. एक जी होते ते राज्य सरकार होतं, एक जे होतं केंद्र सरकार होतं आणि एक पुरस्कृत बँक होती की या बँकेच्या एखाद्या नॅशनलाइज बँकेच्या अंडरमध्ये एखादी बँक टाकायची आणि ती ग्रामीण भागाची पतनिर्मितीची जी गरज असेल ती भरवायची. या धोरणातून या आहेत ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका भरवल्या होत्या. तर त्यांनी पुरस्कर्त्या बँकेची भागीदारी विचारली आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट आणि बँक यांचा रेशो आहे 50, 15 आणि 35. त्याच्यामुळं याचं उत्तर येणार आहे 3, 35. जे पुरस्कृत बँक आहे तिची 35, स्टेटचं आहे 15% शेअर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे 50% शेअर. म्हणजे बँकमध्ये 100 रुपयाची नोट जर गव्हर्नमेंटने इन्व्हेस्ट केली तर त्यातले 50 रुपये कोण देईल? सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे. 35 रुपयाची पुरस्कृत बँक जिच्या अंडरमध्ये ती बँक आहे कोणती जी RRB आहे रिजनल रुरल बँक तिच्या अंडरमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळं 6व्याचं उत्तर काय येणार? 3 क्रमांक. 7वा प्रश्न बघूया आपण. सन 1991च्या नरसिंहन समितीने खालीलपैकी कोणत्या शिफारसी केल्या होत्या? पहिलं आहे की रोख राखीव प्रमाण CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो 15% 3 ते 5% कमी करावा. दुसरं वैज्ञानिक रोखता प्रमाण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो 38.5% 25% कमी करावा. आणि तिसरं अग्रक्रम कर्ज क्षेत्र पुरवठ्याचे लक्ष्य 40% 10% कमी करावे. तर नरसिंहन कमिटीने ह्या तिन्हीच्या तिन्ही रिकमेंडेशन सुचवल्या होत्या. बँकिंग रिफॉर्मसाठी या नरसिंहन कमिटी स्थापन केली होती. आता प्रत्येकाचा अर्थ समजून घेऊया. CRR म्हणजे काय? कॅश रिझर्व्ह रेशो किंवा रोख रोखीव प्रमाण. म्हणजे एखादी बँक असेल तिला एक सर्टन अमाऊंट ऑफ मनी काय करावा लागतो? स्वतःकडे ठेवावा लागतो. त्याला कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतात. आता माझी स्वतःची बँक आहे आणि माझं भाग भांडवल 100 रुपये असेल तर मी एक सर्टन अमाऊंट ऑफ मनी 5% स्वतःकडे ठेवल. म्हणजे मला किती पैसे उरतील कर्ज देण्यासाठी? 95 रुपये उरतील. आता जेव्हा मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात मंदी असेल तर मार्केटमध्ये खूप जास्त पैसा बँकेला सोडणं गरजेचं असतं. ओके. मॉनिटरी पॉलिसीच्या ह्याच्यानुसार त्यावेळेस काय होतं? RBI काय करतं? कॅश रिझर्व्ह रेशो काय करते? हा कमी करते. म्हणजे 4 रुपयेच ठेवले. 4%वर 4 रुपये. म्हणजे मी आता मार्केटमध्ये 96 रुपये सोडू शकतो. म्हणजे मार्केटमध्ये पैसा झाला. आता मार्केटमध्ये खूप पैसा असेल मार्केटमध्ये मग लोक खूप खर्च करतात आणि मग काय होती? महागाई येते, किंमत वाढते. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? लोकांच्या हातातला पैसा कमी करायला पाहिजे. मग अशा वेळेस RBI काय करते? मॉनिटरी पॉलिसीमध्ये सगळे रेट वाढवून टाकते. त्यात कॅश रिझर्व्ह रेशो किंवा रोखता प्रमाणाचा भाव पण वाढवला जातो. म्हणजे या 5%चा काय करतील ते 6% करतील. बरोबर. 6% केलं तर याचा अर्थ काय होतील? माझ्याकडे म्हणजे बँकेकडे आज पैसे द्यायला किती रुपये उरले? 94 रुपये उरले. म्हणजे 94 रुपये उरले म्हणजे 1 रुपये मार्केटमधला कमी झाला. तर याला म्हणतात कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशोसाठी दुसराच रेशो असतो स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. ज्या बँकेकडे नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटीज असतात, मुदत आणि मागणी ठेव म्हणजे जे असतात ते बँकेकडे आपण पैसा ठेवतो तर त्याच्यापैकी बँक सर्टन अमाऊंट ऑफ मनी काय करते?
सॉरी CRR RBI कडे ठेवती, SLR स्वतःकडे ठेवती, बरोबर ना. हां, तर हा जो मनी असतो तो ठेवावा लागतो त्यांना. त्याच्यामध्ये आता समजा त्यांनी 25% ठेवला आहे तो नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीजमध्ये. तर जेव्हा हे सेमच जेव्हा मार्केटमध्ये मंदी असेल त्यावेळेस काय केलं जातं, मार्केटमध्ये मंदी असेल तेव्हा RBI रेट कमी करतं आणि मार्केटमध्ये पैसा जास्त पाठवतं. आणि जेव्हा मार्केटमध्ये तेजी असेल किंवा बूम असेल तर त्यावेळेस काय केलं जातं, ते रेट खाली केल्या जातात आणि मार्केट जर तेजी असेल तेव्हा रेट वरती केल्या जातात आणि मार्केटमधून पैसा ओढला जातो. हा लक्षामध्ये. तर ह्या तिन्ही गोष्टी सांगितल्या होत्या, पण गव्हर्नमेंटनी जे आहे की अग्रक्रम पुरवठा आहे तो 40%वरून 10% करावा ही मागणी काही मान्य केलेली नाही आहे. अजून सुद्धा जो अग्रक्रमचा पुरवठा आहे तो 40%वरतीच आहे. हा लक्षामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळं 7वाचं तिन्ही बरोबर आहे. त्यानंतर 8वं बघूयात. खूप सोपा प्रश्न आहे हा सगळ्यांना आला असावा अशी मी आशा करतो. रिझर्व्ह बँकेचे जमा खर्चाचे वर्ष कोणते आहेत, तर काय 1 जुलै ते 30 जून आहे. बाकी बँकांचं वित्तीय वर्ष काय असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च असतं. त्याच्यामुळे RBIचं जे आहे ते काय ठेवलेलं आहे की 1 जुलै ते 30 जून हे ठेवण्यात आलेलं आहे. ओके. 1940 मध्ये रिझर्व्ह बँकेचे जमा खर्च वर्षपूर्वी 40च्या पूर्वी जानेवारी ते डिसेंबर होतं, पण 40 नंतर जुलै ते जून करण्यात आले. ओके. आणि जर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF, तर IMFचं जे आहे ते काय 1 मे ते 30 एप्रिल. IMFचं काम काय असतं, बॅलन्स ऑफ पेमेंट जे असतं जगातलं ते बॅलन्स ऑफ पेमेंट व्यवस्थित ठेवणं. म्हणजे त्यांनी काय होणार, जगातल्या सगळ्या करन्सीज आहे त्यांची व्हॅल्यू व्यवस्थित राहणार आणि मार्केट कोलॅप्स होणार नाही. ठीक आहे. तर त्यांचं वर्ष कोणतं आहे, IMFचं 1 मे ते 30 एप्रिल. ओके. आणि हे जे आहेत हे कमर्शियल बँकांचं आहे. ठीक आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आपलं आहे. 31ला त्याच्यामुळे पार्टी करतो आपण. ठीक आहे. 9वा प्रश्न. विधाने तपासावा अचूक विधानांचा पर्याय निवडा. भारतात चलन निर्मितीसाठी 1929 ते 57 पर्यंत प्रमाण निधी पद्धत म्हणजे प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीम अस्तित्वात होती. दुसरा, 1957 पासून सरकारने चलन निर्मितीसाठी किमान निधी पद्धत म्हणजे मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम याचा अवलंब केला. आणि प्रमाण निधी पद्धत अंतर्गत 200 कोटी रुपयाचा निधी ठेवण्यात येतो. आता या तिन्ही पद्धती काय, म्हणजे दोन्ही पद्धती तुम्हाला काय आहे माहिती आहे का. म्हणजे पूर्वी काय करायचे, एखादी रिझर्व्ह बँक असेल जेवढा तिला पैसा छापायचा तेवढं तिला सोनं ठेवावं लागायचं, पण प्रत्येक देशाकडे तेवढं सोनं नसायचं. म्हणजे 100 रुपयाची नोट छापायची, 100 रुपयाचं सोनं ठेवणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे काय केलं की 29 ते 57 मध्ये प्रमाण निधी पद्धत याच्यामध्ये ठेवायची सुरुवात केली. म्हणजे 100 रुपयाचं सोनं ठेवायची गरज नाही आहे, तर 60 रुपयाचं सोनं ठेवायचं, 40 रुपयाचा गव्हर्नमेंट बॉन्ड्स ठेवायचा, असं त्यांनी ठरवलं. की म्हणजे कसं आहे की आज मी गव्हर्नमेंटकडे गेलो बँकेकडे, मला 100 रुपयाची नोट नको, तर त्याच्या बदल्यामध्ये बँक मला 100 रुपयाचं सोनं द्यायची. हे बाबा तुला विश्वास नाही आमच्या नोटेवरती, घे सोनं घे. पण प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टीममध्ये काय केलं, प्रमाण निधी पद्धतीमध्ये, की त्यांना कळलं की सगळे लोक एक सोबत तर मागायला येणार नाही. मग आपण काय करू, एक सर्टन अमाऊंटमध्ये काय करू, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ठेवू, की 40% जे असतील ते सोन्याच्या स्वरूपात ठेवू आणि 60% जे आहेत ते करन्सी, म्हणजे प्रत्येक देशाने त्यांचं डिसाईड केलं. तर भारताने काय केलं, 40% सोनं आणि 60% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ओके. त्यानंतर मग त्यांना लक्षात आलं की हे पण खूप अवघड होतं आहे, प्रत्येक वेळेस 40 रुपयाचं सोनं ठेवणं म्हणजे अवघड आहे. मग 1957 पासून आता मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम या पद्धतीचा अवलंब केला. आता 1957 काही पुस्तकात 1956 दिलेली आहे, तर ही बघा 1957 आहे. RBIची वेबसाईट आहे त्याच्यावरती 31 ऑक्टोबर 1957 ही तारीख दिलेली आहे. त्याच्यामुळे 1957 वरती आपण कन्सिडर करायची. मिनिमम रिझर्व्ह सिस्टीममध्ये RBIने काय केलं की एकदाच 200 करोड रुपये त्यांनी ठेवून दिले आणि त्याच्यानुसार त्यांना हव्या त्या नोटा ते तितके छापू लागले. 200 करोड, तर 200 करोडमध्ये 115 करोड जे होते तर ते सोन्याच्या स्वरूपात ठेवले आणि 85 करोड रुपये होते ते परकीय सरकारी करन्सीच्या स्वरूपात ठेवले. आज सुद्धा जर विचार केला तर मिनिमम रिझर्व्ह सिस्टीमनुसार तेवढेच रुपये बँकांकडे आहे. आणि त्याच्यामुळे RBI काय करते, 1 रुपयाची नोट छापते. 1 रुपयाच्या नोटवर जर तुम्ही बघितलं असेल तर कोणाची सिग्नेचर असते, वित्त सचिवाची. बिकॉज 1 रुपयाची नोट इज इनडायरेक्टली इज लाईक बॉन्ड. जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटकडे जाता आणि म्हणतात की मला तुमच्या करन्सीवरती विश्वास नाही आहे,
तर मग गव्हर्नमेंट तुम्हाला काय करते, ती 100 रुपयाच्या बदल्यात 1 रुपयाच्या 100 नोटा देते, म्हणजे इट्स डायरेक्ट बॉन्ड आहे. ओके, त्याच्यामुळे 1 रुपयाची नोट जी असते ती भारत सरकार लिहिलं असतं, त्याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नसतं लिहिलेलं. ते चलनात आणायचं काम कोण करतं, रिझर्व्ह बँक करतं, पण छापायचं काम कोणामार्फत होतं, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. तर हे मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम नंतर हे जे आहे ते सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे जर बघितलं आपण तर क जे आहे ते चुकीचं आहे. प्रमाण निधी पद्धतीमध्ये नाही तर किमान निधी पद्धतीमध्ये 200 कोटी रुपयाचा किमान निधी ठेवण्यात येतो बँकेमध्ये. तर त्याच्यामुळे पहिलं आणि दुसरं हे दोनच स्टेटमेंट बरोबर आहे. तर 9व्याचं उत्तर 1 आहे. कळालं तुम्हाला, याचं एक्सप्लेनेशन लक्षात आलं? ठीक आहे. 10वा प्रश्न अत्यंत सोपा आहे. 10व्या प्रश्नामध्ये जोड्या लावलेल्या आहे. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ त्याची स्थापना कधी झाली होती, तर त्याची सगळ्यात एक आधी झाली होती 1948 मध्ये. ओके, त्यानंतर IDBI ची स्थापना झाली होती त्यानंतर 1964 मध्ये. त्यानंतर लघु उद्योगाचा विकास करण्यासाठी स्थापना झाली होती भारतीय लघु उद्योग विकास मंडळाची स्थापना 1990 मध्ये. आणि पायाभूत सुविधा वित्त मंडळाची स्थापना झाली होती 1997 मध्ये. जर बघितलं तर ते स्थापनेनुसारच ते दिले होतं. जर थोडासा विचार करून किंवा व्यवस्थित बघून जर लिहिलं असतं तर तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आलं असतं. खालीवर काही लिहिले नव्हते. खूप सोपं आहे, बरोबर आहे. 2016 ते 17 मध्ये भारतात सर्वाधिक आयात केलेल्या वस्तूंचा चढता क्रम लावा. चढता क्रम म्हणजे कमीपासून जास्तपर्यंत. सगळ्यात कमी आपण काय आयात केली होती आणि सगळ्यात जास्त काय आयात केली होती. तर जर विचार केला, जर आपण 2016चा विचार केला तर सगळ्यात पर्सेंट आपण जास्त आयात याची केली होती, पेट्रोल आणि ऑइलची. ऑब्व्हियसली हे समजायला पाहिजे, आपल्याकडे खूप जास्त पेट्रोलची गरज आहे. तर याची आयात केली होती आपण जवळजवळ 32.6%. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय केली होती, इलेक्ट्रिक गुड्स 32.6%. इलेक्ट्रिक गुड्सची केली होती. इलेक्ट्रिक गुड्सची केली होती 11.2%. त्यानंतर सोनं, ऑब्व्हियसली भारतीय स्त्रियांना खूप प्रिय असल्यामुळं त्याची सगळ्यात जास्त निर्यात आयात झाली होती 7.6%. भारतात खूप जास्त सोनं मिळत नाही, आता थोडंसं सापडलं आहे सोनभद्रमध्ये. तर बराचसं सोनं आपल्याला आयात करावं लागतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने गोल्ड बॉन्ड आणलेले आहेत की लोक सोन्यामध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतात तेव्हा सोनं आयात करावं लागतं आणि आपल्या करन्सीची व्हॅल्यू कमी येते. त्याच्यावेळेस मग लोकांनी सोन्याच्या ऐवजी इन्व्हेस्ट करायच्या ऐवजी गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करावं, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला पैसा होईल आणि आपला पैसा बाहेर जाणार नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने गोल्ड बॉन्ड आणलेले आहेत त्याच्यावरती. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात जास्त रसायनामध्ये सगळ्यात कमी आयात हे चौघांपैकी इथे दिसते आपल्याला. तर जर क्रम बघितला तर उत्तर काय यायला पाहिजे याचं, अ ब क ड असंच याचं उत्तर असायला पाहिजे. चढता क्रम त्यांनी दिलेला आहे. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर 12, खालीलपैकी कोणत्या वर्षी रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला. याचं उत्तर आहे 1994. फॅक्च्युअल डेटा आहे. पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला म्हणजे काय होतं, जेव्हा आपण बॅलन्स ऑफ पेमेंटचा विचार करतो, बॅलन्स ऑफ पेमेंट ही संकल्पना माहिती तुम्हाला. ओके, त्याला व्यवहार तोल असंही म्हणतात. त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक असतं करंट अकाउंट आणि दुसरं काय असतं, भांडवली खातं किंवा कॅपिटल अकाउंट. चालू खातं किंवा भांडवली खातं असं त्याला म्हटलं जातं. तर करंट अकाउंट जे असतं त्याला बॅलन्स ऑफ ट्रेड सुद्धा म्हणतात. बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये काय, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या दोनच गोष्टींचा विचार केला जातो. ओके, आणि कॅपिटल अकाउंटमध्ये काय काय, जे भारतामध्ये बाहेर गेले, चेतन भगतचे भाऊबंधा, 2 भारतातले आईज, IIT आणि IIM इथे शिकतात आणि तिकडे जातात. ते भारतात पैसे पाठवतात, मम्मी पप्पा पुण्यात फ्लॅट घेऊन टाका, तुम्ही इकडे येऊ नका म्हणून ते तिकडून पैसा पाठवत टाकतात. तर मग तो जो पैसा असतो तो भारतातला इथे ॲड होतो, बरोबर आहे. दुसरी गोष्ट आहे, जो बाहेरच्या कंपन्या याच्यात ॲड करतात, तर हा जो पैसा असतो हा सगळं इथे ॲड होतो. बाहेरच्या कंपनीने इथे इन्व्हेस्ट केली तर हा इथे ॲड करणार. ओके, प्रियंका चोप्रा गेली तिकडे, त्यांनी काम केलं, पैसा भारतात आला, तो इथे ॲड होणार. सो हा झालेला जो पैसा असतो तो ॲड व्हायला पाहिजे. आता आयडियली बॅलन्स ऑफ पेमेंट हा 0 असायला पाहिजे किंवा प्लस असायला पाहिजे, निगेटिव्ह नसायला पाहिजे. निगेटिव्ह असेल तर ते परदेशाची परिस्थिती खालावली असं होतं. 91च्या आसपास झालं होतं आपलं. त्याच्यामुळे आपण काय केलं होतं, आपलं रिझर्व्ह सोनं RBI कडे होतं ते वापरायला काढलं होतं.
बरोबर आहे, हे खूप मोठी कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आयडियली बॅलन्स ऑफ पेमेंट हा 0 पाहिजे असतो, पण आपला पॉझिटिव्ह आहे. आपला बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे तो निगेटिव्ह आहे, पण या निगेटिव्हपेक्षा कॅपिटल जो आहे तो खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे आपला बॅलन्स ऑफ पेमेंट पॉझिटिव्ह आहे. तर जेव्हा लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन एक्सेप्ट केलं होतं, तेव्हा RBI गव्हर्नमेंटने काय केलं होतं, रुपयाच्या परिवर्तनीयता जी आहे ती पूर्ण परिवर्तन करून ठेवलं परत. त्याच्यापूर्वी कसं होतं, प्रत्येक व्यक्तीला रुपयाची व्हॅल्यू वेगळी पडायची. समजा मी US ला शिक्षणासाठी चाललोय तर माझ्यासाठी वेगळी रेट असायची. एखादा व्यक्ती हनीमूनला चाललाय त्याच्यासाठी वेगळा रेट असायचा. एखादा व्यक्ती बिझनेससाठी चाललेला असेल त्याला वेगळा रेट असायचा. पण आता जी म्हणजे गव्हर्नमेंटचा एक प्रकारे कंट्रोल असायचा त्याच्यावरती. आणि आता जी पूर्व परिवर्तनीयता जी असते तुम्हाला दिसते, तर गव्हर्नमेंट सगळं म्हणजे मार्केटच्या रेटवरून डिसाईड होतं, पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार, की डॉलर आणि इंडियनच्या रुपीवरतून कॅपिटल मार्केटमध्ये जो आहे तो रुपया हा पूर्व परिवर्तनीय झालेला 1994 पासून. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न होता. अटल पेन्शन योजनेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर सहभाग होण्याचे किमान वर्ष आहे 18 वर्ष. सहभाग होण्याचा किमान कालावधीची कमाल आहे 40 वर्ष. 40 वर्षाच्या नंतर तुम्हाला करता येत नाही. आणि वर्गणीदाराने आपला हिस्सा भरायचा किमान कालावधी 20 वर्ष किंवा अधिक, हे पण बरोबर आहे. या योजनेची सुरुवात झाली होती 1 जानेवारी 2016 रोजी. तर हे चुकीचं आहे. याची सुरुवात झाली होती ती होती 9 मे 2015 पासून सुरू झाली होती. ओके. या अंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे काढलेल्या खात्याचा या योजनेच्या पेन्शनसाठी वापर केला जाणार होता. ओके. आणि या पेन्शन योजनेची सुरुवात कुठे झाली होती? कोलकाता येथे झाली होती. आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी ती सुरुवात केली होती. त्याच्यामुळे चुकीचं विधान कोणतं आहे? तर 4 नंबरचं विधान चुकीचं आहे. ठीक आहे. 14 वजा आहे ते आहे की दारिद्र्यरेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने व सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली होती? तर राष्ट्रीय वयोश्री योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली होती. ही योजना कधी सुरू झाली होती? 1 एप्रिल 2017 सुरू झाली होती. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून ही योजना शुभारंभ करण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही समस्येसाठी, जसं दृष्टीदोष, बहिरेपणा व कोणतीही समस्या असेल तर भौतिक साधने व सहाय्यक साधने पुरवणे या योजनेचा, म्हणजे हँडिकॅप झाला असेल तर त्याला ते बाकीची जी हेल्प असते ती प्रोव्हाइड करायची, हे या योजनेचं उद्दिष्ट होतं दारिद्र्य रेषेखालील. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर बघूया 15वा प्रश्न. भारतात गणराज्य म्हणजे भारताला गणराज्य म्हटले जाते कारण पहिलं, राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. दुसरं, राष्ट्रप्रमुख आपले पद वंश परंपरेने धारण करतो. तिसरं, भारतीय संसदीय शासन प्रणाली आहे. आणि चौथं, राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती नसून राजा किंवा राणीसारख्या लोकांच्या हाती असून राजा किंवा राणी यांसारख्या एका व्यक्तीच्या हाती नाही आहे. आलं लक्षामध्ये? तर गणराज्य का म्हटलं जातं? लोकशाही आणि गणराज्य या 2 वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहे. जी लोकशाही असते ती गणराज्य असते किंवा नसते. जेव्हा ती गणराज्य नसते तेव्हा ती काय असते, तिचा जो प्रमुख असतो तो राजसत्ताक वगैरे असते. राजसत्ताक राजा किंवा राणी. जसं इंग्लंडमध्ये बघितलं, इंग्लंड जे आहे ते लोकशाही आहे, पण त्यांची जी प्रमुख आहे, नामधारी प्रमुख आहे, ती कोण आहे? त्यांची राणी आहे. ओके. ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं तर इंग्लंडची राणीच त्यांची नामधारी प्रमुख केली आहे. कॅनडामध्ये सुद्धा नामधारी प्रमुख राणी आहे. अशा बरेचसे देशात आहे, म्हणजे तिथे नामधारी राजा किंवा राणी हे प्रमुख असतात. तर आता गणराज्य जे असतं ते गणराज्यामध्ये संकल्पना म्हणजे लोकांचं राज्य. आलं लक्षामुळे? त्यामुळे भारताचा नामधारी प्रमुख जरी राष्ट्रपती असेल तो वंश परंपरागत आहे का? नाही आहे. तर तो कोण आहे? अप्रत्यक्षरित्या आपण निवडून दिलेलं आहे. आपण प्रत्यक्ष लोक निवडतो, ते राष्ट्रपतीची निवड करतात. त्याच्यामुळं पहिलं विधान जे आहे ते योग्य आहे. गणराज्य म्हणण्यासाठी ही डेफिनेशनमध्ये योग्य येणार. दुसरं जे आहे ते वंश परंपरा धारण करतो, हे चुकीचं आहे. संसदीय शासन प्रणाली असो किंवा राष्ट्रपती पद्धत असो याचा फरक पडत नाही. गणराज्यामध्ये दोन्ही प्रकारच्या पद्धती असू शकतात. संसदीय असू शकते किंवा राष्ट्रपती पद्धती असू शकतं. आता अमेरिकेमध्ये नामधारी आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये असं राजा किंवा राणी आहे का? राजसत्ताक पद्धती आहे का? नाही आहे. तिथे जर बघितली तर राष्ट्रपती पद्धत आहे, संसदीय पद्धत नाही आहे. त्याच्यामुळे हे जे आहे ते पण चुकीचं आहे. आणि तर अ आणि ड असलेला पर्याय म्हणजे 2, तर हे दोन्ही बरोबर आहे. 15चं उत्तर काय येतं? 2 येतं. कळालं तुम्हाला गणराज्य, प्रजासत्ताक आणि राजसत्ताक याच्यातला फरक? ठीक आहे.
16वा, भारतीय संविधानामध्ये अमेरिकेच्या संविधानातून कोणती कोणती तत्वे स्वीकारण्यात आलेली आहे? तर कोणती कोणती स्वीकारण्यात आलेली आहे? कायद्याचं राज्य हे कोणाकडून स्वीकारण्यात आलेलं आहे? ब्रिटनकडून स्वीकारलेलं आहे. बरोबर आहे. कायद्याचं राज्य जे आहे ते हे आपण ब्रिटिशकडून स्वीकारण्यात आलेलं आहे. तर अमेरिकेकडून काय? उपराष्ट्रपती पद. उपराष्ट्रपती पद जे आहे ते, कारण की आपला उपराष्ट्रपती हा काय असतो? राज्यसभेचा पदसिद्ध, त्यांच्याकडे पण तसंच असतं उपराष्ट्रपती. त्यानंतर मूलभूत अधिकार आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनरावलोकन या संकल्पना आपण त्यांच्याकडून स्वीकारल्या आहेत. त्याच्यामुळे 16चं उत्तर काय? ब, क आणि ड. त्यानंतर 7वा प्रश्न, 17वा, राज्यपाल विधान परिषद मध्ये एक 1/12 सदस्य नियुक्त करू शकतो. त्यानंतर विधान परिषदेच्या सदस्य संख्या किमान 40 आणि जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभेच्या 2/3 असू शकते. याच्यापैकी कोणतं विधान योग्य आहे असे विचारलेले आहे. तर दोन्ही विधान हे अयोग्य आहे. दुसऱ्या विधानामध्ये कमीत कमी 40 बरोबर आहे, पण जास्तीत जास्त 2/3 नसतात, तर 1/3 असतात. 1/3 असायला हवं. त्याच्यामुळे जे आहे ते हे चुकीचं आहे. आणि जर आपण विधान परिषदेतील सदस्य संख्यांचा विचार केला तर विधान परिषदेमध्ये जे 1/3 असतात, 1/3 मेंबर असतात, ते विधानसभेद्वारे निवड केल्या जाते त्यांची. कशाद्वारे? विधानसभेद्वारे. त्यानंतर 1/3 असतात ते स्थानिक स्वराज्य संस्था. ओके. त्यानंतर 1/6 असतात ते कोण निवड करून देतं? तर राज्यपालाद्वारे ते निवडल्या जातात 1/6. आणि 1/12 ते पदवीधर मतदारसंघ आणि 1/12 जे असतं ते शिक्षक मतदारसंघातून निवडल्या जातात. लक्षामध्ये हे लक्षात ठेवा. MPSCला खूप आवडतो हा प्रश्न. MPSC बऱ्याच वेळेस विचारते MPSCला. तर लक्षात ठेवा 1/12 शिक्षक आणि पदवीधर 1/12 1/6 कोणतं? राज्यपाल, नॉट 1/12. ओके. आणि 1/3 स्थानिक स्वराज्य आणि जे ते असतात ते 1/3 लक्षामध्ये. ठीक आहे. आता पदवीधर मतदारसंघाचे इलेक्शन होणार आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येणं स्वाभाविक आहे, तर ते बघून घ्या आणि सगळ्यांनी. ठीक आहे. 18वा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रातील कटक मंडळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आता कटक मंडळे जे असतात, जिथे लष्करी छावणी असते, तिथे कटक मंडळांची निर्मिती केली जाते. त्याचे प्रशासन जे आहे ते कॅन्टोन्मेंट बोर्ड 1924च्या कायद्यानुसार केलं जातं. ओके. एकूण भारतात 62, तर महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत किंवा कॅन्टोन्मेंट. पुणे कॅन्टोन्मेंट माहिती आहे तुम्हाला, तर पुण्यामध्येच 3 आहेत स्पेशली. तर कुठे कुठे आहेत? तर कामठीमध्ये आहे, बरोबर. कामठी नागपूरचा भाग आहे, तिथे आहे. त्यानंतर शिर्डीला नाही आहे. त्यानंतर देवळाली जे नाशिकमधलं आहे तिथे आहे. देहू इथे सुद्धा आहे, बरोबर आहे. त्यानंतर औरंगाबादमध्ये सुद्धा आहे. पुण्यात खडकी तिथे सुद्धा आहे. देहू आणि पुणे कॅम्प अशा 3 आहे. आणि देवळाली हे असे टोटल भारतामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 7 आहे आणि भारतामध्ये 62 आहे. तर भारतातले विचारणार नाही, महाराष्ट्रातले लक्षात असू द्या. ठीक आहे. मग अ क ड हे त्याचं 18व्या प्रश्नाचं उत्तर येतं. तर खालील कायद्याचा कालानुक्रमांक मांडणी करा. ठीक आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा, नागरी अधिकार संरक्षण कायदा, दहशतवाद प्रतिबंध कायदा, प्रतिबंधनात्मक स्थानबद्धता कायदा. तर प्रतिबंधनात्मक स्थानबद्धता कायदा जो आहे तो 1950 आहे. त्यानंतर नागरी अधिकार संरक्षण कायदा जो आहे तो 1955 आहे. ठीक आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा जो आहे तो 1980 आहे. आणि दहशतवाद प्रतिबंध कायदा जो आहे तो 2002 आहे. लक्षामुळे तर उत्तर काय असणार आहे त्याचं? ड ब अ क, बरोबर. 3 हे त्याचं उत्तर येणार आहे. लक्षामध्ये थोडंसं जास्त फॅक्च्युअल प्रश्न होता हा, पण ज्यांना दहशतवादी प्रतिबंध कायदा किंवा प्रतिबंध स्थानबद्ध कायदा ह्या 2-3 गोष्टी माहिती असेल तर त्यांना सोडवणं सोपं झालं असतं हा प्रश्न. ठीक आहे. 20वा प्रश्न जे आहे, अंदाज समितीबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? या समितीची स्थापना 1950 मध्ये कृष्णा मेनन यांच्या शिफारसीनुसार करण्यात आली होती.
तर कृष्णा मेनन यांच्या शिफारशीवरून नव्हती करण्यात आली, तर तेव्हाचे जे अर्थमंत्री होते जॉन मथाई यांच्या शिफारशीवर करण्यात आली होती. ठीक आहे. तिच्यात 22 सदस्य असतात. आता तिच्यात ॲक्च्युली तेव्हा पहिले 25 सदस्य होते. नाव किती सदस्य असतात तिच्यामध्ये? नाव 30 सदस्य असतात. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. ओके, 25 आता सुरुवातीला 25 सदस्य होते, आता तिच्यामध्ये 30 सदस्य असतात. दुसरं, या समितीतून सर्व सदस्य लोकसभेतून निवडले जातात. बरोबर आहे. अंदाज समिती जी इस्टिमेट म्हणजे असते तिच्यामध्ये सगळे सभासद जे असतात ते लोकसभेत असतात, राज्यसभेमध्ये त्यात रिप्रेझेंटेटिव्ह नसतात. हे पण बरोबर आहे. आणि सदस्याचा निवडणूक एकल संक्रमण मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे केल्या जातं. म्हणजे ते सिंगल ट्रान्सफरेबल वोट जे असतं त्याद्वारे हे केलं जातं. आता ही जी असते हिचं समितीचा कार्यकाळ जो असतो तो 1 वर्षाचा असतो आणि याच्यामध्ये या समितीमध्ये मंत्री निवडला जाऊ शकत नाही. ओके. अर्थसंकल्पात जे समाविष्ट केलेले जे अंदाज असतात त्याचे परीक्षण करायचे, जमा खर्चात बचत कशी करता येईल या सगळ्या गोष्टी हे करते. त्याच्यामुळे तिला काटकसर करणारी समिती असं सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळं 20चं उत्तर जे आहे ते 4 आहे, क आणि ड. 21वा प्रश्न, भारत सरकार कायदा 1935 पुढीलपैकी कोणते प्रमुख वैशिष्ट्य नव्हते? ओके, तर याचं उत्तर काय आहे तर बघूयात आपण. केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था, त्यानंतर भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद, भारतीय परिषद म्हणजे इंडिया काउन्सिल रद्द आणि प्रांतामध्ये द्विशासन पद्धती. तर 1935चा कायदा जर तुम्हाला माहिती असेल तर प्रांतामध्ये द्विशासन पद्धती हे जे आहे ते कधी आलं होतं? 1919 कायद्यामध्ये. आणि इथे काय काढून टाकलं होतं 1935 ते? कारण त्यांना प्रांतिक स्वायत्ता देऊन टाकली होती की तुम्ही तुमचा काय गोंधळ घालायचा ते घाला. म्हणजे ब्रिटिशांना बऱ्या अर्थाने तुटफोडच करायची होती. त्याच्यामुळे 1935च्या कायद्यामध्ये प्रांतामध्ये द्विशासन पद्धती जी होती त्याच्याऐवजी प्रांतिक स्वायत्ता दिली होती की तुम्हाला जे हवं ते करा. केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली होती. काही जे होते ते राखीव सब्जेक्ट ठेवण्यात आले होते आणि काही जे होते ते सोपी होते की ठीक आहे तुम्ही पास करा, नाही वाटलं तर आम्ही त्याच्यावरती व्हेटो वापरू. त्यावरती गव्हर्नर व्हेटो वापरणार होता. काही छोटे मोठे सब्जेक्ट होते की तुम्ही डिस्कस करा, तुम्हाला तेवढाच टाइमपास म्हणून. ओके. आणि त्यानंतर 1858 इंडिया काउन्सिल तयार केली होती, ती रद्द करण्यात आली होती. आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेची स्थापना केली होती. नंतर फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना केली होती. फेडरल कोर्ट असणार आहे 1935च्या कायद्यामध्ये सांगितलं होतं, जे आता फेडरल कोर्ट म्हणजे आताचं सुप्रीम कोर्ट आहे. ओके, हे केलं होतं. ठीक आहे. 22वा खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे. 22व्या प्रश्नाचं उत्तरमध्ये बघा की खालीलपैकी कोणते जोड्या योग्य रीतीने जुळतात? कलम 99, संसद सदस्याची शपथ व वचनबद्धता, हे बरोबर आहे. त्यानंतर 102 जे आहे त्याच्यामध्ये संसद सदस्याची अहर्तता नाही, अहर्ता म्हणजे अहर्तता नाही आहे तर अपात्रता आहे, यालामुळे अपात्र ठरवण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर कलम 116 जे आहे ते पूरक अतिरिक्त अनुदान आहेत, तर याच्यामध्ये पूरक अतिरिक्त व अधिक अनुदाने नाही आहे तर लेखा अनुदान आहेत. ओके. आणि 120 जे आहे ते संसदेत वापरावयाची भाषा, तर हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे 1 अ आणि ड बरोबर आहे. लक्षामुळे तर पूरक व अतिरिक्त अनुदाने जे आहेत तर ते कलम 115 आहे. लक्षात ठेवा, 115 आहे. पूरक अतिरिक्त व अधिक अनुदान 115 आहे. ठीक आहे. आणि संसदीय सदस्यतेची अहर्ता जी आहे तर ती 84वा कलम आहे, आर्टिकल 84. आणि पूरक अतिरिक्त याच्यासाठी जी कलम आहे ती 115 आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 23व्या प्रश्नामध्ये संसद राज्यघटनेतील काही भागात विशेष बहुमताने बदल करू शकते. बरोबर आहे. काही भागात विशेष बहुमत लागतं, काही भागात साधं बहुमत लागतं. संसदेने मंजूर केलेले घटनादुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती नकार अधिकार वापरू शकत नाही. राष्ट्रपतीला ते मंजूरच करावं लागतं.
त्याच्यामुळे हे दुसरं. घटनादुरुस्ती विधेयक फक्त संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मांडलं जातं. कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभेत मांडलं जातं. तर हे चुकीचं आहे. कुठेही मांडता येतं, लोकसभा किंवा इथे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सारख्या आहेत. राज्यसभा कुठे कमी पडते तर धन विधेयकाच्या बाबतीत बऱ्याअर्थी कमी पडते. ओके, तर त्याच्यामुळे हे जे आहे ते चुकीचं आहे. दोन्ही सभागृहामध्ये घटनादुरुस्ती विधेयक मतभेद झाल्यास ते विधेयक पारित करण्यासाठी संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली नाही करण्यात आली. कारण की जर तसं झालं तर अवघड होऊन जाईल. लोकसभेमध्ये एखाद्या पार्टीची मेजॉरिटी असेल, राज्यसभेमध्ये नसेल, तर ती सावळा गोंधळ घालू शकेल. त्याच्यामुळे जे कॉन्स्टिट्यूशन निर्माते होते त्यांनी काय केलं की घटनादुरुस्ती विधेयक ठरवताना म्हणजे एखाद्या पक्षाच्या लोकसभेत मेजॉरिटी आली सगळ्यांची आणि त्यांनी सांगितलं की भारतामध्ये राष्ट्रपती पद्धत राहणार नाही, तर सगळे म्हणजे पंतप्रधान हा डिक्टेटर आहे. आणि जर संयुक्त बैठक घेतली तर बरोबर आहे, लोकसभेची मेजॉरिटी ठरेल आणि तो डिक्टेटर बनतो, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन पूर्ण चेंज होऊन जाईल. त्याच्यामुळे संविधान निर्मात्यांनी काय केलं आहे की काही बाबतींमध्ये त्यातली सर्वात महत्त्वाची की संयुक्त बैठक ठेवलेलीच नाही. हा लक्षात की मनमानी कारभार नको, एक चेक अँड बॅलन्स असायला हवा. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये खालीलपैकी कोणते कलम आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा व संवर्धन करण्याशी संबंधित आहे? 51 नंबरचे, खूप सोपं आहे, फॅक्च्युअल होतं. मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते पाठ करा, कलम जे आहेत त्यातलं 51 वरती प्रश्न विचारलेला आहे MPSC ने याच्यापूर्वी सुद्धा. आर्टिकल 51 काय असं काहीतरी विचारला होता त्यांनी, कोणती परीक्षा मला आठवत नाही, हात रिव्हर्स करून विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. 25वा प्रश्न आहे जोड्या लावा. उच्च न्यायालयाने त्यांची स्थापना, खूप सोपं आहे. सगळ्यात जुनं उच्च न्यायालय कोणते कोणते आहेत तर कोलकाता, मुंबई आणि मद्रास. हे जरी कोणाला माहिती असेल तर मुंबई 1866 हे जरी कोणाला आलं तर उत्तर त्याचं येणं खूप स्वाभाविक होतं. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 25वा उत्तर काहीतरी चुकलंय. मुंबई 1866 सॉरी 1862 चूक, हां मुंबई 1862 तेच म्हटलं काहीतरी. उत्तर एक यायला पाहिजे त्याचं, बरोबर आहे, 1862 आलं पाहिजे, 66 नाही. आता हे 1866च्या ऐवजी 1966 पाहिजे. दॅट इज अ प्रिंटिंग मिस्टेक. ठीक आहे, बाकी बरोबर आहे. 26वं ते बरोबर लिहिलं, 25 एक उत्तर. 26वं भारतीय राज्यघटनेत समवर्ती सूचित खालीलपैकी कोणते विषय आहेत? हा ऑब्झर्वेशनचा प्रश्न असेल. जनगणना कोण करून आणतं? केंद्र सरकारकडून आणतं. म्हणजे जनगणना कोणाच्या आधी खात्यात असेल? केंद्र सरकारच्या. सिनेमागृह, एखाद्या पिक्चरवरती बंदी बसवायची का नाही किंवा एखादा टॅक्स फ्री द्यायचा, हे कोण ठरवतं? राज्य सरकार ठरवतं. बरोबर आहे. तानाजीला टॅक्स फ्री केलं ना, स्टेट गव्हर्नमेंटने केलं. सेंट्रल गव्हर्नमेंटने केलं का? नाही. पिक्चर लावायचा का नाही ते स्टेट ठरवतं. की फलाना आमका ढमक्या गव्हर्नमेंटने ठरवलं, बंद केलं की फलाना म्हणजे पद्मावत लावायचं नाही. तर हे चित्रपटगृह कोणाच्या स्टेटच्या अंडरमध्ये. पोलीस जे आहे ते स्टेटच्या अंडरमध्ये. दिल्लीवरून तर तुमचा इश्यू होतच असेल, रोज पेपरबाजी होतीये की स्टेटच्या अंडर नाही आहे दिल्ली पोलीस, तर ती प्रत्येक वेळेस दिल्ली पोलीस स्टेटच्या अंडरमध्ये असतं. तर स्टेट आहे. वर्तमानपत्रे जे आहेत ते समवर्ती सूचीमध्ये आहेत. ओके, आलं लक्षामध्ये. ठीक आहे. सो संघ सूचीमध्ये 1997 सब्जेक्ट आहे, होते म्हणजे स्टार्टिंगला. आता 100 सब्जेक्ट त्याच्यामध्ये, सॉरी सध्या 100 सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये. राज्य सूचीमध्ये 61 सब्जेक्ट आहे आणि समवर्ती सूचीमध्ये 52 सब्जेक्ट आहे. तर हे कोणते कोणते सूची सब्जेक्ट आहेत ते बघून घ्या जरा एकदा. त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. 27वं जे आहे तर भारतीय राज्यघटनेत 26वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर तुम्हाला जर 26वी जी घटनादुरुस्ती आहे ही जर माहिती असेल तर ही संस्थानांचे तनखा याच्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे फक्त ड हे त्याचं बरोबर आहे. तर ही जी आहे ते 1971ला करण्यात आली होती, 1971. लक्षामध्ये
मतदानाची वयोमर्यादा 18 वरून 21 करण्यात आली होती. ती कधी करण्यात आली होती? 61 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट, ओके, 1989 ची होती. त्यानंतर घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक कधी करण्यात आलं होतं? 24वी घटनादुरुस्ती होती ती, 24 जी होती 1971ची. त्यानंतर नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचे विशेष अधिकार रद्द करण्यासाठी 28वी घटनादुरुस्ती केली होती 1972ला. आलं लक्षामध्ये? हे माहीत हे हे इम्पॉर्टंट जे आहेत ते लक्षात ठेवा. तर तनखा आणि अधिकार जे होते ते फक्त 26वी घटनादुरुस्तीने. त्याचं उत्तर काय येणार? हे कोणाचं बरोबर आलं? हे प्रश्नाचं उत्तर कोणाचंच बरोबर नाही आलं ना. ॲक्च्युली घटनादुरुस्ती विधेयक प्लीज बघून घ्या. मागं लिस्ट दिली, लक्ष्मीकांतचं जर पुस्तक तुमच्याकडे इंग्रजी माझं असेल त्याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे, किंवा तुम्ही गुगल जरी केलं तरी इम्पॉर्टंट जरी टाकले तर ते इम्पॉर्टंट बघून घ्या काय काय आहे त्याच्यामध्ये. तर हे एक बघून घ्या. एक 10-15 असे तुम्हाला सापडतील की जे महत्त्वाचे वाटतील. आता त्याच्यातले सगळे माहीत नाही करणं नसणं आवश्यक होतं. जरी माहीत तुम्हाला कळालं असतं की नाही आहे तरी तुम्ही बरेचसे ऑप्शन जे आहेत ते म्हणजे पहिले एक ऑप्शन एलिमिनेट करू शकले असते. त्यानंतर घटनादुरुस्तीला राष्ट्रपतींनी मान्यता देणे, त्यावेळेस खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती याच्यावरती इंदिरा गांधी गव्हर्नमेंट असताना. त्याच्यामुळे अशा काही जे आहेत ते विधेयक तुम्हाला माहिती असायला हवे. 28वा प्रश्न जे आहे तो खूप सोपा आहे की कोणत्या कोणत्या गोष्टींमुळं टीका झाली होती घटना समितीवर? तर काँग्रेसचे वर्चस्व, ऑब्व्हियसली काँग्रेसचं वर्चस्व होतं. मुस्लिम लीग मोठा होता तेव्हा त्यांनी सोडून गेले. हिंदू महासभेचं वर्चस्व नव्हतं. लेफ्टिस्ट लोकांचं वर्चस्व एवढं नव्हतं, मग ते काँग्रेसचं वर्चस्व असलेलं होतं. हिंदूंचं वर्चस्व होतं. वकील आणि राजकारणी, ऑब्व्हियसली तेव्हा प्रत्येक लोक बॅरिस्टरच दिसतो आपल्याला, बॅरिस्टर ते एक होतं. डॉक्टर बिक्टर दिसतात का आपल्याला? इंजिनियर असं नाही आहे तिथे. आणि अप्रातिनिधिक सभा होती, बरोबर आहे. त्यातले जे लोक होते ते डायरेक्टली इलेक्ट नव्हते झाले, बरोबर आहे ना, काहीतरी रिप्रेझेंटेटिव्ह होते. त्याच्यामुळे वरील सर्व जे आहेत ते 28/4 आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या घटनेचे वर्णन ब्रिटिश भारतात न्यायाची हत्या झाली असे करण्यात आलेले आहे? तर नंदकुमार खटला माहिती आहे तुम्हाला काय होता? मीर जाफरचा दिवाण होता नंदकुमार. त्यांनी काय केलं? हॅस्टिंगवरती लाचखोरीचा आरोप लावला आणि मग हॅस्टिंगनी काय केलं? जजला म्हटलं की तुझी ट्रान्सफर करू का, काढून टाकू तुला? नाही, मग याला शिक्षा दे. आणि मग त्यालाच शिक्षा देऊन टाकली. नंदकुमार म्हणजे ज्यांनी आरोप केला ज्याच्यावरती, वॅरन हॅस्टिंग हा खूप करप्ट ब्रिटिश गव्हर्नर होता. त्याच्यावरती त्यांनी म्हणजे लाच घेण्याचा आरोप केला होता. आणि मग नंदकिशोरने त्याच्यावरती खटला भरला आणि नंदकिशोरला शिक्षा झाली फाशीची. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की नंदकिशोर खटला जी आहे ती भारतामध्ये न्यायाची हत्या झाली असं म्हटलं जातं. ओके. हा तुम्हाला प्रश्न जो आहे तो गाठाच्या पुस्तकामध्ये वगैरे सापडून जाईल, तर तुम्ही गाठा वाचला असेल तर. 30वा प्रश्न जर बघूयात, सय्यद अहमद हा वहाबी आंदोलनाविषयी आहे. सय्यद अहमद हा आंदोलनाचा प्रवर्तक होता, बरोबर आहे. भारतातील ढाका हे त्याचे प्रमुख केंद्र होतं. तर ढाका हे त्याचं प्रमुख केंद्र नव्हतं, तर पटना हे त्याचं प्रमुख केंद्र होतं. त्याच्यामुळे दुसरं आहे. त्यानंतर भारताला इस्लामिक देश बनवणे हा त्याचा उद्देश होता, हेही बरोबर आहे. 1857च्या उठावात वहाबींनी लष्करी हालचालींना मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला नाही, यांनी सहभाग घेतला नव्हता. ओके. त्याच्यामुळे हेही चुकीचं आहे. आणि त्यांनी भारतामध्ये मुस्लिमांमध्ये सेपरेटिस्ट भावना निर्माण केली होती सहभाग न घेता. त्याच्यामुळे आणि क हे दोन त्याचे बरोबर आहे. दरुल इस्लाम वगैरे बनवणं असा त्यांचा फतवा होता की मुस्लिम राष्ट्र बनवून टाकायचं. ठीक आहे. 31वं जे आहे तर हे जोड्या लावा आहे पुस्तकांच्या बाबतीत. तर याचं उत्तर आहे 2 नंबर. सर सय्यद अहमद खान आहे त्याचं द कॉलेज ऑफ इंडियन रिवोल्ट. त्यानंतर मजुमदार यांचं आहे द सिपाई म्युटिनी अँड रिवोल्ट. त्यानंतर शशीभूषण चौधरीचं आहे स्टोरीज ऑफ इंडियन म्युटिनी. आणि पूरणचंद्र जोशी यांचं आहे द कॉलेज ऑफ रिबेलियन ऑफ 1857 हे त्यांचं आहे, हे यांचे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 31चं 2 नंबरचं. त्यानंतर सावरकरचं आहे तुम्हाला माहिती आहे फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स. त्यानंतर एस एन सेनचं आहे 1857 एवढंच आहे. अशोक मेहताचं पण याच नावांचं आहे. तर यांनी प्रत्येकाने त्याच्यावरती कमेंट केली होती की हा स्वातंत्र्याचा उठाव होता का, राष्ट्रवादाची भावना होती का. त्याच्यामुळे एक लिस्ट आणि हे कोणते कोणते आहेत तेवढं बघून घ्या, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. होमरूल चळवळीला पाठिंबा देण्याची विनंती लोकमान्य टिळकांनी कोणाला केली होती? ब्रिटिश पंतप्रधानांना करूच नकणार नाही. जर त्यांनी पाठिंबा दिला असता तर होमरूल सक्सेसफुल झाली असती, त्यामुळे ते नसणारच आहे.
रशियन पंतप्रधानांना करू शकणार नाही, तेव्हा तिथे म्हणजे बऱ्यापैकी झारचं गव्हर्नमेंट होतं. सो रशियन पंतप्रधान पण नाही म्हणजे, तर अमेरिकन पंतप्रधानांना त्यांनी केली होती त्यावेळेस. त्यामुळं 32चं उत्तर आहे 4. ठीक आहे. 33चा प्रश्न आहे जो आहे की खालीलपैकी विवरणावरून व्यक्ती ओळखा. त्यांना राष्ट्रगुरू म्हणतात. ते बंगाली या वृत्तपत्राचे संपादक होते. अ नेशन इन मेकिंग हे त्यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1895च्या पुणे अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ओके. बंगाली वृत्तपत्राचे संपादक यावरूनच कळायला पाहिजे. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे हे जे आहेत त्यांच्याविषयी त्यांनी केलेल्या घटनांचा कालानुक्रम लावाय. ठीक आहे. अनाथ बालिका आश्रमाची स्थापना त्यांनी 1889 केली होती. विधवा उद्योजक मंडळाची स्थापना त्यांनी 1893 केली होती. निष्काम कर्म मठाची स्थापना त्यांनी 1910 केली होती आणि समता संघाची स्थापना 1994 केली होती. खूप वर्ष जगलेला माणूस आहे, खूप मोठा लाईफ स्पॅन मिळाला त्यांना. ओके. त्यांनी बरेचसे कामं केली होती त्याच्यामध्ये. तर त्याच्यानुसार जर बघितलं आपण तर त्याचं उत्तर येतं 3 ब अ ड क. लक्षामध्ये या सगळ्या. सविनय कायदेभंग सुरू करण्याआधी गांधीजींनी व्हाईसरॉय आयर्विन यांना त्यांच्या 11 मागण्या सादर केल्या होत्या. त्यापैकी खालील कोणत्या मागणीचा त्यात समावेश नव्हता? ओके. सरकारने संपूर्ण दारूबंदी करावी, लष्करी खर्चात 100% कपात करावी, 50% शेतसारा माफ करावा, स्वतःच्या संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीस शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी. ओके. तर याच्यामध्ये काय आहे तर लष्करी खर्चात त्यांना कपात करायचं, 100% कपात करण्यात यावी. हे त्यांनी 100% कपात केली तर कसं होणार ना. तर त्याच्यामुळे ही मागणी जी आहे ती हे जे आहे ती 35 नंबरचं 2 जे आहे ते गांधीजींनी अशा मागण्या टाकल्या होत्या की ते शक्य होणार नाही, पण 100% जरा जास्त एक्झॅगरेट वाटतं, त्यामुळे त्याचं उत्तर नाही आहे. लष्करी खर्चात त्यांनी 50% कपात मान्य केली होती, नाही की 100%. त्यानंतर मिठावरील कर रद्द करावा, विदेशी मालावरील आयात कर रद्द करावा, गुप्तहेर पद्धती बंद करावी आणि मुलकी सेवेतील उच्च अधिकारी पद आणि वेतन याच्यामध्ये 50% कमी करावी. कारण की हे जे पदं होते ते ब्रिटिशांकडे होते आणि त्याच्यातून ड्रेन थेरी चालल्या जायची, भारतातला सगळा पैसा बाहेर चालला जायचा. ओके. पुढचा प्रश्न आहे फॅक्च्युअल प्रश्न आहे. खालीलपैकी विधाने योग्य कोणती ती ओळखायची. लॉर्ड कर्झन यांनी 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीचा निर्णय घोषित केला, तर 16 ऑक्टोबर 1905 रोजी फाळणीची योजना कार्यान्वित आणली. हे बरोबर आहे. हे योजनेची म्हणजे फाळणीच्या योजनेची मूळ कल्पना अँड्रू फ्रेजर यांची होती. तर अँड्रू फ्रेजर यांची ही कल्पना नव्हती ॲक्च्युली, तर ही विल्यम वॉर्ड यांची कल्पना होती. अँड्रू फ्रेजर यांनी आखणी केली होती की इथून बॉर्डर लाईन जाईल. ओके. पाहणी करण्याचा उद्देश जरी त्यांनी प्रशासकीय सांगितला असेल तरी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये डिवाइड करणं हे होते. तर अँड्रू विन्सन यांनी काय केली होती तर आखणी केली होती. आणि कल्पना कोणाची होती तर विल्यम वॉर्ड. ओके. सो लक्षात ठेवा. 37वा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. 37वा त्याचं उत्तर आहे जोड्या लावा. तर 3 नंबरचं उत्तर त्याचं आहे भिल्लांचा उठाव झाला होता 1824. कित्तूरचा उठाव झाला होता 1818 ते 1831. साताराचा उठाव झाला होता 1816 ते 1832. आणि सौराष्ट्राचा उठाव झाला होता 1841. ठीक आहे. 38 नंबर सर ॲलन व्ह्यूम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न केले. यांनी काय केलं? पहिलं, ते विचाराने उदारमतवादी होते. त्यांना भारतीय लोकांविषयी तळमळ होती. त्यानंतर त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागावे असे वाटत होते आणि त्यांना भारतीयांनी प्रशासनात सहभाग वाढावा असं वाटत होते. आता विचार करा, ॲलन व्ह्यूम किती केलं तरी ब्रिटिश होतं, या प्रत्येक गोष्ट त्याला वाटत असेल का? नसेल वाटत. त्याच्यामुळे तिन्ही अयोग्य आहे. ॲक्च्युली काय होतं की 1857चा जो उठाव होता तो एक खूप मोठा उठाव होता, खूप आघात होता ब्रिटिश प्रशासनावरती. आणि असा अजून एखादा आघात झाला असता किंवा 1857चा मिनी 1857 जरी पुढे पडला असता किंवा भारतातल्या सगळ्या भागाने समाविष्ट केला असता तर ब्रिटिशांनी तेव्हाच घरी जावं लागलं असतं.
त्याच्यामुळे ब्रिटिशांचा जो राग होता, असंतोष होता, एक प्रकारे सगळ्याच प्रकारे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल सगळे चेंज प्रशासनाने केले होते. मग अशा वेळेस जो राग होता तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघायला पाहिजे, त्यासाठी एक सभा असायला पाहिजे की जिथे लोक मत मांडतील. त्यामुळे ॲलन विल्यम सारखे जे प्रशासकीय सनदी अधिकारी होते त्यांच्या डोक्यातून म्हणजे ही संकल्पना निघाली की आपण एक त्यांना स्टेज देऊयात, कॉमन स्टेज देऊयात. त्यासाठी त्यांनी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये प्रयत्न केले. ओके, त्याच्यामुळे सेफ्टी वॉल, सुरक्षेचे झडप ही संकल्पना निघाली. पण तसं करताना काँग्रेसने जे आहे ते ब्रिटिशांना जसं हवं तसं कार्य केलं नाही, तर भारतीयांचं प्रतिनिधित्व करायचं योग्य अर्थाने काम केलं आणि ती जी चळवळ, ती एक संघटना, एक चळवळ म्हणून उभी राहिली आणि स्वातंत्र्यामध्ये तिने मोठा सहभाग दिला. त्याच्यामुळे जेव्हा बिपिन चंद्र आहे तेव्हा ती सुरक्षेची झडप जी ती संकल्पना आहे ती मिटवून टाकतात. त्यांचं म्हणणं आहे की जरी ब्रिटिशांचं ऑब्जेक्टिव्ह तसं होतं तर ती खऱ्या अर्थाने तशी झाली का? नाही. त्याच्यामुळे ॲलन विल्यमच्या बाबतीत जे तर तिन्ही पर्याय अयोग्य आहेत. ठीक आहे, लक्षामध्ये पुढील घटनांचा कालानुक्रमाने मांडणी करा. नेहरू रिपोर्ट जी होती ती कधीशी होती? 1928ची होती. सायमन कमिशन 1927चं, मुडीमन कमिशन 1924 आणि प्रांतीय द्विदल शासन 1919चा कायदा. 1919च्या कायद्यानंतर मुडीमन कमिशन स्थापन केलं होतं. त्याचे 4 भारतीय लोक होते. ओके, तेज बहादूर सिप्रू, जिना, त्यानंतर अय्यर, स्वामी शिवकुमार अय्यर आणि अजून एक व्यक्ती होता. असे 4 लोक त्याच्यामध्ये होते. त्यानंतर सायमन कमिशन जे होतं तर 1999चा जो ही होतं कायदा होता त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी सायमन कमिशन आला होता. त्यात एक सुद्धा भारतीय नव्हता, त्याच्यामुळे बंधन टाकलं होतं. आणि त्यानंतर 1928मध्ये भारतीयांनी संविधान स्थापन करता येते की नाही याच्या अंतर्गत त्यांनी नेहरू रिपोर्ट स्थापन केला होता. जे नेहरू रिपोर्ट तयार केला होता, भारतीयांनी ते चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं की ठीक आहे आम्ही पण कॉन्स्टिट्यूशन तयार करून दाखवू 1928. तर याच्यानुसार 39चं उत्तर जे आहे ते आहे 2 ड क ब. भारत छोडो आंदोलनात देशात प्रति सरकार कुठे स्थापन झाली होती? बालिया, मिदनापूर, सातारा, वरीलपैकी सर्व ठिकाणी स्थापन झाली होती. ओके, बालिया उत्तर प्रदेशमध्ये ऑगस्ट 1942 मध्ये बालिया ठिकाणी 1 आठवड्यासाठी प्रति सरकार स्थापन झालं होतं 1942 मध्ये. ठीक आहे, चित्तू पांडे हा तिथला जो होता त्यांनी ते नेतृत्व केलं होतं. त्यानंतर मदिनापूर पश्चिम बंगालमध्ये तामलुक हे गाव होतं, ते तामलुक गावात स्थापन झालं होतं 1942 ते सप्टेंबर 1944 या पिरियडमध्ये. ते एवढं काळ ते प्रति सरकार चाललं होतं. आणि सातारामध्ये 1943ला सुरू झालं होतं ते 1945 मुळे. ओके, क्रांतिसिंह नाना पाटील हे तुम्हाला माहिती असेल. तर हे साताऱ्याचं प्रति सरकार या तिन्ही ठिकाणी प्रति सरकारे स्थापन झाली होती. 41वा प्रश्न जो आहे तो ब्राह्मो समाज सन 1966 मध्ये 2 भागात विभागला गेला होता. ते 2 भाग कोणते होते? देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया, केशवचंद्र सेन यांचा आदि ब्राह्मो समाज. दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. ॲक्च्युली देवेंद्रनाथ टागोर जे ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते राजा मोहन राय. 1828 मध्ये त्यांनी स्थापना केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्यामध्ये बरेच वाद निर्माण झाले होते. त्याच्यामुळे ब्राह्मो समाज जे आहेत तर त्याच्यामध्ये केशवचंद्र सेन यांनी आधी यांचं जे होतं ते साधारण ब्राह्मो समाज होतं आणि आदि ब्राह्मो समाज कोणाचं होतं तर देवेंद्रनाथ टागोरांचं आदि ब्राह्मो समाज होतं आणि केशवचंद्र सेन यांचं काय होतं? साधारण ब्राह्मो समाज. आलं लक्षामध्ये? तर ब्राह्मो समाजात खूप सारे चेंज केशवचंद्र सेन केले होते तर ते देवेंद्रनाथ टागोरांना आवडले नव्हते. आलं लक्षामुळे इथे थांबूयात. 42 पासून सर घेतील. हा 42 ॲक्च्युली करंट प्लस हिस्ट्री आहे, त्याच्यामुळे घेऊयात आपण. ऋग्वेदातील प्रसिद्ध 10 राजांचे युद्ध, दशराजन युद्ध कुठे झाले होते? तर हे पुरुषणी म्हणजे रावी नदीच्या किनारी झालं होतं. महाभारत जे आहे ते दशराजन युद्धावरून आलेलं आहे, त्याच्यावरून हे सध्या करंटमध्ये होतं. ठीक आहे, हा हिस्ट्रीचा पण भाग आहे. चालेल.